बांधवांनो, जय जिजाऊ। आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की 2 दिवसापूर्वी एक किडा वळवळला आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दऱ्याखोऱ्यातून हे स्वराज्य निर्माण केलं आणि 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करत असताना एक एक मावळा, 18 पगड जातीचा मावळा या महाराष्ट्राच्या भूमीवरती त्यांच्यासोबत लढत होता, त्यांच्यासाठी लढत होता। आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या वर्षी 351वा राज्याभिषेक महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यावेळेसपासून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 म्हणूनच ओळखला जातो। म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1990 सालापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, खेडेकर साहेबाच्या माध्यमातून साजरा होतो आहे। अनेक वर्षापासूनच्या उत्साहात हा राज्याभिषेक साजरा होतो आणि त्या राज्याभिषेकावरती एक किडे बोलला, जो भिडे आहे, त्याचं नाव मनोहर भिडे आहे, तो जे की संभाजी महाराजांचं नाव लावतो आणि खरं नाव त्याचं संभाजी महाराजांच्या नावानं नाही, संभाजी नाही, तर त्याचं मनोहर भिडे आहे। आणि मीडियाला सुद्धा माझं सांगणं आहे की ज्यावेळेस मनोहर भिडेचं नाव तुम्ही मनोहर भिडेच लावत जा, संभाजी महाराजांचं नाव लावत जाऊ नका, कारण तो त्या नावासाठी कलंक आहे। संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम, शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आजपर्यंत आणि हे यांचं षडयंत्र आलेलं आहे। आमच्या पोरांच्या हातामध्ये, पोरांना धर्माच्या साठी लढायला सांगतात, आमच्या पोरांच्या हाती दगड देतात, पण त्यांचे मुलं विदेशात शिकायला जातात, कोणी कलेक्टर होते, कोणी IAS होतो, कोणी मोठमोठ्या हुद्द्यावरती जातं, विदेशात जाऊन शिकतात, पण आमच्या मुलांना आमच्या मुलांच्या हातामध्ये दगड धोंडे देतात। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे, तो राज्याभिषेक साजरा करत असताना तो सांगतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा नामशेष झाला पाहिजे। का नामशेष झाला पाहिजे? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झालाय आणि त्याचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नामशेष झाला पाहिजे। म्हणजेच का की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 ला झालेला आहे। 6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला नाही पाहिजे। शिवाजी महाराजांचा जो जन्मदिवस आहे 19 फेब्रुवारी 1630 ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो जन्मदिवस सुद्धा तिथीनुसार साजरा करावा म्हणतो। तिथीनुसार साजरा करायचा असेल तर खरंच मला सांगा, या देशामध्ये तिथीनुसार ज्या ज्या लोकांची जन्म झाले, आज माझा जन्म झाला, माझा जन्म 15/5/1987 ला माझा जन्म झाला, मग जर माझा जन्मदिवस तिथीनुसार मला आज सांगता येतं का? मलाच काय 100 पैकी 99% पॉइंट लोकांना हे सांगता येत नाही। जे भट पुरोहित पंचांग पाहतात त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही तिथी माहीत नाही। आणि तिथीचा वाद का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांना 6 जून 1674 ला याच काही मनुवादी लोकांनी शिवाजी महाराजांना विरोध केला होता। शिवाजी महाराज छत्रपती झाले ही एकमेव घटना आहे, या जगातील एकमेव घटना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला आणि छत्रपती म्हणून ही पदवी लागणारा माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। हे जगातलं उदाहरण आहे। ज्यावेळेस 1674 ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले। ही काय मराठा पातशाहीचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ही काय सामान्य गोष्ट झाली नाही, हे सामान्य गोष्ट नव्हती। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जूनला झालाच नव्हता। त्याच्यासाठी तिथीचा वाद या भिडेने उकरून काढला। कधी हा भिडे तारतम्य नसतं, याच्या बोलण्यामध्ये काहीच तथ्य नसतं आणि तारतम्य नसतं। का तारतम्य नसतं? कारण मागं एकदा असंच बोलला होता की हा म्हटला होता की आंबे खाल्ल्यांनी मुलं होतात। मला सांगा, जर आंबे खाल्ल्यांनी मुलं होत असतील तर आपल्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे आणि त्याच्यासोबत जर आंबे खाल्ल्यांनी मुलं होत असतील तर मग लग्न करायची काय गरज आहे? बरं, मग त्यानं लग्न केलं नाही, त्यानं एखादा आंबा खाऊन मुलगा पैदा करायला पाहिजे होता। ही कुत्र्याची पैदास आहे आणि याला मागं कुत्रं चावलं होतं बघा, आणि ते कुत्रं चावलं आणि मला असं वाटतं की डॉक्टरांनी चांगली ट्रीटमेंट त्याच्यावरती केली नाही, म्हणून तो आज पिसाळ्या कुत्र्यावानी बोलत आहे। हे सुद्धा सत्य आहे आणि आमच्या लोकांनी त्याच्या बोलण्यावरती जाऊ नये, कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तिथीनुसार करावा आणि तारखेनुसार करू नये।
माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की तुमची तिथी, तुम्ही कुठल्या तिथीला जन्माला आले, अरे भिडेला म्हणाव तुझा तरी वाढदिवस तू तिथीनुसार साजरा करतो का? जो देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीसचा सुद्धा वाढदिवस हा तारखेनुसार होतो, तो मग तिथीनुसार का होत नाही याचं उत्तर आम्हाला द्या. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा सुद्धा वाढदिवस हा तारखेनुसारच केला जातो, तिथीनुसार का केला जात नाही? तीत ही जगाला मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे जगाला मान्य आहेत आणि जगात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा होतो. भिड्याला म्हणाव, कुत्र्याला म्हणाव, तू कितीही वळवळ कर, पण यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674चा राज्याभिषेक हा मागच्या वर्षी जर तिथं 5 लाख लोक आले असतील तर यावर्षी 7 ते 8 ते 10 लाखापर्यंत लोक येतील, 10 लाखापर्यंत शिवप्रेमी येतील. हे तुला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो. आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होते त्यावेळेस बिळात जाऊन बसतो आणि वाघ्या कुत्रा सुद्धा हटवला गेला नाही पाहिजे म्हणतो. अरे बाबा, तो म्हणतो की जे इतिहासकार आहेत ते इतिहासकार राजकारणी आहेत. बाबा, मामा देशमुख इतिहासकार हे राजकारणी नव्हते. जे वाशी बेंद्रे होते, वाशी बेंद्रेंनी 40 वर्ष स्वतःच्या आयुष्याची 40 वर्ष खर्च घातली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहासाचं संशोधन केलं आणि तो खरा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत आणला. आणि त्या वाशी बेंद्रे कुठे राजकारणी होते? कुठल्या राजकारणी त्यांना सपोर्ट केला? इंद्रजित सावंत सर असतील, त्यांना कुठल्या राजकारण्यांनी सपोर्ट केला? आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज असतील, आमचे सगळे महापुरुष असतील, यांच्यावरती संशोधन करण्याचं काम या इतिहासकारांनी केलं. तू इतिहास संशोधन का करत नाही? तू का इतिहास संशोधन केला नाही? तुझ्या तोंडात जे येईल ते बरवतो. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलेलं आहे, विंचू देवाऱ्यावर याला देवपूजा ना आवडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे आधमाशी आधम. आणि असा हा विंचू, हा भिडेच्या रूपातला विंचू, हा कुत्रा आम्ही पैजारांना ठेचला पाहिजेत, याच्या नांग्या पैजारांना ठेचल्या पाहिजेत. एवढे या निमित्तानं सांगतो. ये बात थोपले ना जहन की दीवारों पर, खुदगर्ज किया कमदर पे मीनारों पर, बेशक रहे अंधेरा उनके कबर पे लेकिन कुत्ते नहीं चाहिए शेरों की मदारों पर. हा जो डायलॉग होता हा या भिडेसारख्या कुत्र्यासाठी होता. म्हणून तुम्हाला सांगतो, अशा कुत्र्यांची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरती, शिवाजी महाराजांच्या रायगडावरती किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी अशा कुत्र्यांची गरज नाही. या डायलॉगच्या माध्यमातून माझं सांगणं होतं. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवा. या भिड्याचं कारस्थान हे आपण उधळून लावायचं आहे, एवढ्यासाठी हा माझा व्हिडिओ होता. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय फुले शाहू आंबेडकर.